नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी असाल तर तुमच्यासाठी शासकीय सेवेमध्ये काम करण्यासाठी एका वर्षाकरिता एक संधी उपलब्ध झालेली आहे। आता हे पद कोणतं आहे, कोणत्या पदासाठी ही भरती केली जात आहे, या पदांकरिता काय आवश्यक शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे आणि एकंदरीत अर्ज सादर करण्यासाठीची प्रोसिजर काय असेल, सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तालुका विधी सेवा समिती कार्यालयामार्फत अधिकार मित्र हे पद भरण्यात येत आहे। या पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो। व्यक्ती म्हणून या पदाकरिता कोण अर्ज दाखल करू शकतो, तर पहा, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी, विधी शाखेतील विद्यार्थी, MSW चे शिक्षण घेतलेले विद्यार्थी, तसेच अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि अराजकीय व्यक्ती ज्यांचा राजकीय पक्षांशी संबंध नसलेला असा सर्वसामान्य व्यक्ती, हे सर्व व्यक्ती या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। अर्थात त्या ठिकाणी एक समिती गठीत केली जाणार आहे। त्या समितीच्या माध्यमातून तुमची निवड जी आहे ते केली जाणार आहे। तुमची निवड जी आहे विद्यार्थी मित्रांनो केवळ एका वर्षासाठी असणार आहे। त्याकरिता तुम्हाला एकत्रित जे मानधन दिले जाणार आहे, अर्थात 10,000 रुपये पर मंथ तुम्हाला या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे अधिकार मित्र या पदाकरिता। आता त्याकरिता तुम्हाला अर्ज दाखल कुठे करायचा आहे, तर तालुका विधी सेवा समिती, अर्थात हे तालुका स्तरीय जे न्यायालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करावा लागणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन देखील चौकशी करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। ऑफलाईन अर्ज भरण्याकरिता तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो अर्जाचा नमुना डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याचे झेरॉक्स करून तुम्हाला व्यक्तिशः जे तालुका स्तरावरती न्यायालय आहे त्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती या कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करायचा आहे। अर्ज सादर करतेवेळी तुम्हाला कोणते आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, तर पहा, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच बँक पासबुक झेरॉक्स आणि 2 फोटो एवढे कागदपत्रे तुम्हाला अर्ज दाखल करतेवेळी लागणार आहेत, जे की तुम्हाला त्या अर्ज जो नमुना आहे त्या अर्जाच्या प्रतीसोबत जोडायचं आहे झेरॉक्स प्रतीमध्ये। आणि तुमचं स्वतःचं एक हमीपत्र देखील लिहून द्यायचं आहे, जे की तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा फौजदारी किंवा दिवाणी न्यायालयाचा गुन्हा सध्या स्थितीला नाही अशा पद्धतीचं तो हमीपत्र आहे। तो हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला अर्जाचा नमुना आणि हमीपत्र कशा पद्धतीचा आहे तो या ठिकाणी दाखवत आहे, तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि तुम्हाला स्वतःला अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी जाऊन भरायचा आहे। आता हे जी काही जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत जळगाव जामोद तालुक्या अंतर्गत ही प्रसिद्ध झालेली आहे। अशाच प्रकारची जाहिरात जी आहे ते तुमच्याही जिल्ह्याअंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी जे न्यायालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। तुमची नियुक्ती ही केवळ एका वर्षासाठी असणार आहे अधिकार मित्र या पदाकरिता। आता अधिकार मित्र या पदासाठीची जी कामे आहेत ती कशा पद्धतीने असणार आहेत, तर तळागाळातील जे शोषित पीडित घटक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांच्या अधिकारासंदर्भाची जी काही मूलभूत कर्तव्य आहेत, अधिकार आहेत, त्या अधिकाराची माहिती त्यांना पोहोचवणं, त्यांना समजावून सांगणं, या संदर्भात माहिती देणे, हेच या ठिकाणी हे अधिकार मित्र या पदाचे या ठिकाणी काम असणार आहेत। ओके, हे जरी एका वर्षासाठी पदभरती असेल तरी काही आपल्या हाती नसण्यापेक्षा काहीतरी असणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आपण या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार म्हणून गणले जाण्यापेक्षा एका वर्षाची ही नोकरी करणं हे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे तुम्हाला आर्थिक स्थैर्य देखील या ठिकाणी मिळू शकतं। ओके, तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या फॉर्म भरण्यासंदर्भातच्या, तर तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न मांडू शकता। त्या प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच देईल। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।